पुन्हा एकदा नॉनव्हेज प्रेमींसाठी नवीन शोधात नवीन ठिकाण म्हणून आकाड सिरीजच्या या नवीन भागात खादर जोडी तुम्हाला घेऊन आली आहे। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा जवळील पिंपरी पेंढार येथील हॉटेल आस्वाद येथे हे हॉटेल नॉनव्हेज प्रेमींसाठी बेस्ट तर आहेच, पण हे हॉटेल व्हेज प्रेमींसाठी देखील बेस्ट आहे। म्हणून ह्या व्हेज आणि नॉन व्हेज असलेल्या ह्या हॉटेलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आणि चला तर बघूया आपण या हॉटेलची चव काय आहे। आपण आता आलो आहोत ह्या हॉटेलच्या व्हेज सेक्शन मध्ये। तुम्ही पाहू शकता की इथे ह्या हॉटेलमध्ये व्हेज सेक्शन मध्ये बसण्याची व्यवस्था देखील खूप छान आहे। आणि आपण आता सगळ्यात पहिल्यांदा व्हेज किचन कडे वळूया। सगळ्यात महत्त्वाची यांची हॉटेलची ह्या खासियत अशी आहे की यांचा व्हेज किचन आणि नॉन व्हेज किचन हे दोन्ही सेपरेट आहेत। तर पाहूया पहिल्यांदा व्हेज किचन। पंजाबी डिश तर सगळीकडेच मिळतात पण या हॉटेलच्या नावाप्रमाणे आस्वाद या नावाप्रमाणेच इथं व्हेज डिश देखील खूप छान भेटतात, जसं की गावरान मसाल्यातल्या गावरान भाज्या, शेवगा फ्राय असेल, शेवगा मसाला, मटकी फ्राय असेल, मटकी मसाला, भरलेली वांगी, झुणका भाकर, स्पेशल मिरची, लसणातली मेथी यासारख्या गावरान भाज्या देखील इथं मिळतात। आणि आज आम्ही ट्राय करणार आहोत या हॉटेलची स्पेशल डिश शेवगा फ्राय। तर तुम्ही पाहू शकता की हे व्हेज प्रेमींसाठीचं व्हेज सेपरेट असं हे किचन आहे आणि हे किचन देखील खूप मोठं आहे। इथे आपण आता दादांकडनं काहीतरी व्हेज डिश एखादी ट्राय करून बघूया। दादा आपल्यासाठी स्पेशल अशी गावरान मसाल्यातली गावरान भाजी शेवगा फ्राय आपल्यासाठी बनवतात ते। तर दादांनी इथं तेल तर टाकलंय, तेलात मस्त अशी चरका कांदा टोमॅटो दादांनी टाकलाय। आणखी काही दादा त्यांचे मसाले ऍड करणार आहेत। मस्त असा कांदा जो आहे तो दादा ब्राऊन होईपर्यंत म्हणजे फ्राय करून घेतात ते। मस्त चरचर असा जो आवाज येतोय। दादांनी मिरची पावडर टाकली, मस्त त्यांचे जे काही सिक्रेट मसाले आहेत दादांचे ते दादा मस्त फटाफट असे टाकतात ते त्याच्यामध्ये, मस्त फ्राय करून घेतात ते दादा। आणि आता फायनली येतोय तो शेवगा। दादांनी शेवगा देखील टाकलाय। आपण पाहू शकतो की दादा त्यांच्या मस्त असा हाताने तो शेवगा हलवतात ते। गॅसचा ताव देखील जो आहे तुम्ही पाहू शकता की हाय आहे आणि त्या हाय फ्लेम वरती दादा तो शेवगा मस्त असा फ्राय करतात ते। मस्त असं स्मेल जो येतोय तो खूप छान आहे। दादांनी स्पेशल त्यांचा काळा मसाला देखील त्याच्यामध्ये टाकलेला आहे, भरपूर कोथिंबीर आहे। आपण पाहतो की आपल्या जीवनात शेवगा हा खरंच खूप गुणकारी आहे। डॉक्टर देखील सांगतात की शेवगा खात जा, शेवगापासून आपल्याला खूप सारे विटामिन देखील भेटतात। आपली फायनली आपली शेवगा फ्राय ही डिश रेडी झालेली आहे आपल्याला टेस्ट करण्यासाठी। व्हेज किचन नंतर आता आपण चाललो आहोत हॉटेल आस्वादच्या नॉनव्हेज किचन कडे। तुम्ही पाहू शकता हे किचन देखील नॉनव्हेज प्रेमींसाठीचं नॉनव्हेज किचन हे सेपरेट आहे। आणि आता इथे आपण आपल्या ह्या दादांकडनं मस्त असं चिकन फ्राय आणि मच्छी फ्राय दोन्ही डिश बनवून घेऊयात। तर आपल्या सोबत आहेत नॉनव्हेज किचनचे आचारी दादा। दादा आज तुम्ही आमच्यासाठी कोणती मच्छी देणार आहात फ्राय करून? हलवा मच्छी। ओके, दादांनी तेलामध्ये मच्छी सोडायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहू शकता
करायला आपल्यासाठी तयार झाली आहे हॉटेल आस्वादची मच्छी फ्राय डिश। दादा आपल्यासाठी आता बनवतात चिकन फ्राय डिश। आपण पाहतोय की दादांनी मस्त तेलात कांदा आणि टोमॅटो फ्राय करण्यासाठी टाकले। वरतून दादा थोडीशी टोमॅटोची पेस्ट टाकली आणि त्यांचे जे काही आलं लसणाची पेस्ट असेल, तुम्ही गॅसचा ताव देखील बघू शकता हाय आहे तो, आणि दादा त्यांच्या हाताने हे मसाले टाकतायत। हळद असेल, मिरची पावडर असेल, धना पावडर किंवा त्यांचा काही घरगुती मसाला किंवा सिक्रेट मसाला आपण म्हणू शकतो, तो दादा त्यांच्यामध्ये टाकतात। ते मस्त फ्राय करून घेतात ते दादा। वरतून दादा थोडस चिकनचा जो काही रस्सा असेल तो रस्सा टाकतात ते आपण पाहू शकतो इथे। वरतून दादांनी चिकन टाकलंय, मस्त असं स्मेल येतो त्याचा। चिकन फ्राय आपल्यासाठी आता थोड्याच वेळात तयार होते। मस्त अशी कोथिंबीर दादांनी टाकलीये आणि एक 2 ते 3 मिनिटात आपल्यासाठी आपली चिकन फ्राय डिश तयार होईल। नेक्स्ट डिश जी बनवतात ती आहे चिकन लपेटा। नावाप्रमाणे काहीतरी वेगळं युनिक असं दादा त्याच्यामध्ये टाकतात ते। दादांनी त्यांचे मसाले टाकण्यास सुरुवात केली। आपण बघूया की ही चिकन लपेटा जी डिश आहे ती नक्की कशी तयार होतीये। दादा नेक्स्ट डिश आमच्यासाठी तुम्ही काय तयार करताय? चिकन खरडा। चिकन खरडा गावरानच एक शब्द, आणि गावरान हा जो खरडा आपण म्हणतो की तो तयार होतोय। मस्त असं मिरची, आलं लसूण मिरचीची जी काही फोडणी असते ती दादांनी आता कढईत टाकलीये। खरडा म्हणजे नावच असं एकदम ठसठशीत असा हा पदार्थ तयार होतोय। दादांनी चिकन टाकलंय, तुम्ही बघू शकता। मला तसा ठसका आलाय, पण मस्त ही डिश दादा आपल्यासाठी तयार करतायत ते। तयार झाला आहे आपल्यासाठी हॉटेल आस्वादची स्पेशल चिकन फ्राय, चिकन लपेटा, स्पेशल गावरान असा चिकन खरडा। आपल्या सोबत आहेत हॉटेल आस्वादचे मालक अल्पेश यादव दादा। दादांना विचारूया आपण त्यांचा या हॉटेल सोबतचा काही प्रवास। नमस्कार दादा। नमस्कार। खादाड जोडी चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। दादा मी तुमचं संपूर्ण हॉटेल बघितलं, हॉटेल तर खूप छान आहे, मला देखील आवडलं, आपल्या गिरायकांना देखील आवडेल हे नक्कीच आहे। पण तुमच्या शब्दात काय सांगाल तुमच्या हॉटेलची काही खासियत? पाहू शकता आपण या ठिकाणी हॉटेल आस्वादला तुम्ही आलात ते आपलं हे एक व्हेजचं सेक्शन इकडे व्हेज आपण व्हेज मध्ये जेवण सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय।
व्हेज नॉन व्हेज दोन असे आपले डिपार्टमेंट आहेत सेपरेट सेपरेट। नॉन व्हेज सेक्शनचं आपलं किचन वेगळे, व्हेज सेक्शनचं किचन वेगळे। व्हेज किचन मध्ये तुम्हाला प्रॉपर हायजीन पद्धतीने स्वच्छता ठेवून सगळं प्रॉपर तुम्हाला जेवण सर्व केलं जातं। नॉन व्हेज किचन मध्ये पण त्याच प्रकारे तुम्हाला सर्व केलं जातं। तर मॅडम आता आपण व्हेजचं सेक्शन पाहून घेऊया, ठीक आहे? तुम्हाला मी दाखवतो आता व्हेजचं सेक्शन पाहून घ्या तुम्ही। हे आपलं व्हेजचं किचन आहे, या ठिकाणी व्हेजचं किचन आहे। या ठिकाणी आपली बैठक व्यवस्था वगैरे संपूर्ण आहे आणि या ठिकाणी आपण सर्व जेवण वगैरे आपण इकडे सर्व करतो। तर याच्यामध्ये आपल्याला व्हेज मध्ये आपल्याकडं घरगुती काळ्या मसाल्यामध्ये भरलेलं वांग, शेवगा मसाला, मटकी मसाला, मटकी फ्राय, त्याच्यानंतर तुम्हाला बैंगन भरता किंवा काळ्या मसाल्यातल्या सर्व भाज्या आपल्याकडे प्रोव्हाइड केल्या जातात। लसूण मेथी, त्याच्यानंतर आपल्याकडे आळूवडी आणि कोथिंबीर पकोडा लसूण चटणी सोबत आपल्याकडे फेमस आहे। हे फेमस आयटम आपल्याकडं भरपूर वर्षापासून आपल्याकडे चालू आहेत आपल्याकडे आणि ह्याची क्वालिटी आपल्यासारखी कुठे भेटत पण नाही। ही जुनी जी चव आहे, ही जुनी चव आपल्यासारखी कुठे भेटत पण नाही। म्हणजे गावरान भाज्या, गावरान भाज्या 100% आपल्याकडे पंजाबी मेन्यू पण आहे, पंजाबी डिशेस मध्ये पण जास्त आपल्याकडे कस्टमर ह्या गोष्टींना डिमांड आहे। आपल्याकडे हे कस्टमर मागतं, आपल्याकडे आवर्जून मागतं। तर आपण हे देण्याचा 100% प्रयत्न करतो आणि प्रोव्हाइड करतो आपण हे सर्व गोष्टी। आपण व्हेज सेक्शनचं पूर्णपणे निरीक्षण वगैरे केलेलं आहे। तर या ठिकाणी आपले नॉन व्हेज सेक्शन आहे। नॉन व्हेज सेक्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी असे या प्रकारची भारतीय बैठक, या ठिकाणी भारतीय बैठक या अशा पद्धतीचं जेवण इकडे सर्व केलं जातं आणि त्याचप्रमाणे इकडे ही आपली टेबल खुर्चीची पण सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, ती पण आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि तुम्हाला याच्यामध्ये इकडे जेवणासाठी आपल्याला घरगुती काळ्या मसाल्यामध्ये काळा रस्सा, आपला घरगुती वाटणामध्ये तुम्हाला चिकन मटन सर्व केलं जातं। त्याच्यामध्ये आपल्याकडे थाळी आयटम आहेत। थाळी आयटम मध्ये तुम्हाला सुक्क, फ्राय, लपेटा भरपूर प्रकारचे आयटम दिले जातात। तुम्हाला स्पेशल थाळीमध्ये ग्रेव्ही मध्ये जर थाळी पाहिजे, ग्रेव्ही मध्ये पण आपल्याकडे थाळी आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला चिकन मसाला, चिकन फ्राय, चिकन लपेटा, अंडा करी, चिकन सूप इत्यादी आयटम आपण सर्व करतो। त्याच्यामध्ये तुम्हाला भाकरी, रोटी, चपाती या इत्यादी आयटम आपण 100% प्रामुख्याने देतो। इंद्रायणी भात आपल्याकडं प्रामुख्याने व्यवस्थित म्हणजे चांगला चालतो आपल्याकडे। इंद्रायणी भात, आळणी उकड वगैरे आपल्याकडे आयटम पण चांगले चालतात। त्याच प्रकारे तुम्हाला चिकन खारडा, मटन खारडा हे आयटम किंवा चिकन खलासनी पण आहे आपल्याकडं, ते पण आपल्याकडे सुंदर पद्धतीने भेटतं आपल्याकडं। हॉटेल आस्वाद सोबतच या हॉटेलचा आस्वाद लॉन्स देखील आहे। या ठिकाणी आपले घरगुती जे काही कार्यक्रम असतात, जसे की डोहाळे जेवण असेल, वाढदिवस असेल किंवा आपल्या फ्रेंड सर्कल मधलं गेट टुगेदर असेल, यासारखे छोटे मोठे कार्यक्रम आपण आपल्या फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सर्कल सोबत इथं आपण सेलिब्रेट करू शकतो। तुम्ही बघू शकता की इथे आज एक कार्यक्रम इथे ऑलरेडी इथे सेलिब्रेट होत आहे। मोठ्या प्रमाणात त्यांचे जे काही नातेवाईक आहेत ते इथे जमलेले आहेत। तर याच कार्यक्रमात जो हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे, त्या कार्यक्रमाचे फॅमिली मेंबर किरण दादा बोडके आपल्यासोबत आज आहेत। आपण त्यांना भेटून त्यांचे मनोगत काय आहे, त्यांना या हॉटेल लॉन्च बद्दल काय वाटतंय किंवा इथले जे काही जेवण त्यांनी ऑर्डर दिलेलं आहे ते कसं वाटलं ते सगळं त्यांना विचारूया। नमस्कार दादा, आज तुम्ही तुमच्या वडिलांचा 62वा वाढदिवस इथे सेलिब्रेट केला तुमच्या एवढ्या मोठ्या फॅमिली सोबत, तर ह्या हॉटेलचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं? खरं तर हॉटेल आस्वाद हे आम्ही मसवंडीचे आहोत आणि हॉटेल आस्वाद आमच्या अतिशय जवळचं हॉटेल आहे। अल्पेश यादव जे मालक आहेत ते माझे चांगले मित्र आहेत। तर मी एक संकल्पना त्याला सांगितली की हा कार्यक्रम आपल्याला अरेंज करायचा आहे, तर एक 100-200 लोकांची सोय होईल का? तर त्याने हा सांगितलं आणि अतिशय चांगलं नियोजन करून आम्हाला दिलं। अतिशय चांगली सुविधा आहे, हॉल अतिशय प्रशस्त आहे, जेवणाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे। आपण सर्व पाहत असाल, सर्व जे पाहुणे आहेत अतिशय खुश झालेले आहेत जेवणाच्या क्वालिटीवर। त्यांची सर्व्हिस जी आहे, त्यांचा जो सर्व्हिस स्टाफ आहे अतिशय उत्तम आहे आणि एकंदरीतच सगळं म्हणजे आवडलं। सगळे पाहुणे पण खुश झालेत आणि आम्ही पण आनंदी आहोत। हॉटेल आस्वाद पिंपरी पेंढार अतिशय चांगलं हॉटेल आहे, सर्वांनी भेट द्यावं असं हॉटेल आहे, नक्की भेट द्यावं। आपल्यासोबत आज आहेत या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती, ह्या बाबांचा आज 62वा वाढदिवस इथे सेलिब्रेट झालेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार आणि हॅपी बर्थडे बाबा। तर तुमची प्रतिक्रिया काय आहे या हॉटेल विषयी? तर या ठिकाणी जेवणाची व्यवस्था, या ठिकाणी जे सर्व कर्मचारी, जे हॉटेल चालक, मालक, सर्व मंडळी या ठिकाणी अतिशय छान या ठिकाणी वाटली आणि म्हणून निश्चितपणानं आपला कौटुंबिक
वाढदिवस अशा छोटा कार्यक्रम करण्यासाठी निश्चितपणानं ही जागा अतिशय प्रशस्त आहे आणि म्हणून या ठिकाणी असा कार्यक्रम होण्यासाठी आणि प्रत्येकाने या ठिकाणी जर आपला 100, 200, 150 माणसांचा जर हा छोटासा कार्यक्रम असेल तर निश्चितपणाने ही जागा, हे हॉटेल अतिशय चांगलं आहे. म्हणजे जसं हॉटेलचं नाव आहे आस्वाद, तसंच ह्या बाबांनी सांगितलं की त्यांना जेवणातून देखील खूप छान असा आस्वाद भेटलेला आहे आणि त्यांनी तसं ते कौतुक देखील केलेलं आहे. हॉटेल व्यवसाय सोबतच आपला राजूर पार्टी गार्डन अँड लॉन्स असा आपला हा एक छोटासा इकडं पण एक पार्टी गार्डन लॉन्स आहे आपल्याकडं. याच्यामध्ये आपण छोटे मोठे कार्यक्रम कंटिन्युअसली आपण घेत असतो. या ठिकाणी आपल्याकडे लग्न, वाढदिवस, साखरपुडा, गंधटिळा, डोळे जेवण इत्यादी प्रकारचे कार्यक्रम आपल्याकडे होतात. तर दादा हे कार्यक्रम तर होतात म्हटल्यावरती आपली मोठ्यात मोठी फॅमिली देखील इथं येऊ शकते. तर किती लोकांची कॅपॅसिटी ह्या हॉलची आहे? आपल्याकडं साधारणतः 250 ते 300 लोकांचे कार्यक्रम होतात. 300 लोकांची कॅपॅसिटी आहे आपल्याकडं. त्यासाठी आपण टेबल, खुर्ची, म्युझिक सिस्टम असते आपल्याकडं. त्यानंतर आपल्याकडे जेवणासाठी बुफे सेटअप आहे. बुफे सेटअप सोबत आपण त्याच्यासोबत आपल्याला केटरिंगचं प्रॉपर आपल्याकडं टोटल सेटअप आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि वाढण्यासाठी आपल्याकडे प्रॉपर वेटरची सुद्धा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. बुफे सेटअप जरी असला तरी आपल्याकडे टेबल खुर्चीवरती आपण प्रॉपर जेवण सेटिंग करून अरेंजमेंट करून आपण त्या ठिकाणी जेवण आपण अरेंज करून देतो. जेवणाच्या व्यवस्थापनाबद्दल तर तुम्ही बोलात, पण जेवणाची जी काही ऑर्डर आहे ती डायरेक्ट पार्टी थ्रू तुम्हाला म्हणजे तुम्ही ते देतात की तुम्ही त्यांची सोय कशी करता, की प्लेट नुसार किंवा काय कसं? आपल्याकडे मॅडम ऍक्च्युली ताट जसा मेन्यू असेल मेन्यू प्रमाणे आपण ताटाचं कॉस्टिंग काढून देतो पर प्लेट वरती कस्टमरला, जेणेकरून काय होतं कस्टमरला इतर खर्च जो होतो कस्टमरचा फालतू खर्च झाला नाही पाहिजे. त्यामुळे आपण काय करतो, प्लेट वरती कस्टमरला जे जेवण पाहिजे पर प्लेट प्रमाणे आपण काय हिशोब असेल तो हिशोब करून कस्टमरला आपण जेवण प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये आपण इंडियन, पंजाबी, चायनीज ज्या गोष्टी पाहिजेत म्हणजे जो मेन्यू पाहिजे आपण तो मेन्यू आपण त्यांना बनवून देतो. त्याचबरोबर आपल्याकडे नाश्त्याची पण सोय सुविधा उपलब्ध आहे. ती पण आपण सोय सुविधा उपलब्ध आपण करून देतो. हॉटेल आस्वाद हे फक्त जेवणासाठीच तुमच्यासाठी सेवेत नसून तर इथे अनेक काही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. इथे एक कपल बसलाय, आपण त्या दादांना विचारूया की त्यांना ह्या जेवणाची चव कशी वाटली. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आलात दादा तुम्ही? आळेगाव. आळेगावातून. दादा काय थाळी तुम्ही ऑर्डर केली होती? चिकन स्पेशल थाळी आस्वाद. आस्वादची चिकन स्पेशल थाळी दादांनी ऑर्डर केली. दादा चव कशी वाटली तुम्हाला? एकदम उत्तम. एकदम उत्तम. इथे एक फॅमिली देखील त्यांच्या कुटुंबासोबत जेवताना आपल्याला दिसते. आपण त्या दादांना देखील विचारू की त्यांना जेवणाची चव कशी वाटली. दादा काय सांगाल? खूप छान आहे. आम्ही ॲक्च्युली मुंबईला असतो आणि सुट्टींमध्ये गावाला येतो. तर आता आज त्यावेळेस गावच्या साईडचं काहीतरी नवीन वेगवेगळं ट्राय करायचं म्हणून आम्ही येतो इकडे दरवेळेस. आणि आज योग म्हणजे माझा बर्थडे पण आहे, म्हणजे 21 पूर्ण झालो आज. हॅपी बर्थडे दादा. थँक्यू. आणि ही माझी फॅमिली आणि ही आमची ट्रीट. आपण पाहू शकतो की लग्न असो, डोहाळे जेवण असो किंवा अभिष्ट चिंतन सोहळा असो, ह्यासारखे आपल्या फॅमिली सोबत सेलिब्रेट करणारे फंक्शन असो किंवा कपल किंवा आपल्या फॅमिली सोबत जेवणासाठी उत्तम असं रामबाण एक हॉटेल म्हणजे हॉटेल आस्वाद. आपल्या समोर आपली ही चिकन थाळी जी आहे ती आलेली आहे. तुम्ही पाहू शकता ह्या चिकन थाळीमध्ये चिकन रस्सा, ही अंडा करीचा रस्सा जो असतो तो आहे, तसंच चिकन फ्राय, चिकन लपेटा आणि हे खलासणी मधलं जे आपण सूप म्हणतो ते आहे. मग अशी आपण पाहिलं की हे चिकन फ्राय जे असतं ते फक्त मसाल्यांमध्ये फ्राय केलेला हा पदार्थ आहे. चिकन लपेटा जो आहे तो लाल कलरच्या ग्रेव्ही मध्ये हा बनवला जातो. आणि अंडा करी तर माहितीच असते. चिकन रस्सा देखील आहे. तर आपण ह्या पदार्थांची टेस्ट करून पाहूया. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे ह्या हॉटेलमध्ये 2 प्रकारच्या बैठक व्यवस्था त्यांनी इथे अरेंज करून दिलेल्या आहेत. एक म्हणजे टेबल खुर्ची जी आहे आणि ही भारतीय बैठक, पण माझी ही आवडती जी आहे ती भारतीय बैठक व्यवस्था म्हणून आज मी इथं बसून हा जेवणाचा आस्वाद घेणार आहे. तर पाहूया कशी टेस्ट आहे. मला एक नवीन वेगळा पदार्थ म्हणून चिकन लपेटा जो आहे तो ट्राय करायचा आहे.
लाल ग्रेव्हीतली जी ही टेस्ट आहे ती खरंच वेगळी आहे, काहीतरी युनिक आहे. छान चव आहे या डिशला देखील. अंडा करी ट्राय करून बघूया. अंडा करीला देखील छान टेस्ट आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता की हा जो रस्सा आहे तो हा घट्ट असा आहे. म्हणजे जे आपण गावरान मसाल्यातलं जे वाटण म्हणतो ते ह्या रस्स्यात आपल्याला दिसतंय. पातळ नाही तर हा घट्ट असा हा रस्सा आहे. तरी देखील खूप छान आहे याची. हॉटेल आस्वादची स्पेशल चिकन थाळी खाऊन माझं पोट तर एकदम मस्त भरलंय, मन एकदम असं तृप्त झालंय. मला सगळ्यात जास्त जी आवडली ती डिश होती की चिकन लपेटा. जास्त तिखट पण नव्हती, मस्त थोडंसं गोड आणि थोडं तिखट असं त्या डिशचं कॉम्बिनेशन होतं. खूप छान होती. बाकीच्या डिश तर सगळ्या खरंच खूप छान आहेत. मी तर नक्की टेस्ट केले, तुम्ही पण एकदा नक्की टेस्ट करायला या हॉटेल आस्वादला. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या खादाड जोडी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा.